आज ना आम्ही आमच्या शाळेतले एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहोत. की म्हणजे 1ली ते 10वी आम्ही काय होतो, कसे होतो, की आमच्या काय कॉमेडी झाली, काय सिरियस झालं, आम्ही सगळं सांगणार आहोत. तर मी आधी सांगते, की मी आहे ना माझ्या शाळेमध्ये माझ्या वर्गात मी फर्स्ट बेंचर होते. मी शेवटच्या बेंचवर. हां, बघितलं कसं कसं जुळलं फर्स्ट बेंचर, लास्ट बेंचर. म्हणजे बघा देवाने जोडी पण कशी बनवली आहे, एकदम भारीवाली. हां, फर्स्ट फर्स्ट बेंचर, बेंचर, लास्ट लास्ट बेंचर. बेंचर. मला सांग तुझ्या आयुष्यातलं ना असं एकदम 1ली ते 5वी काळाचा भारी किस्सा घडला. तर ना आमचा असा ग्रुप होता, म्हणजे मुलींचा असा ग्रुप होता मस्त. तर त्याच्यामध्ये आम्ही ट्युशन्सला जायचो. ट्युशनमध्ये ना आमचे ओरल्स व्हायचे. हं. जे असे महिन्यातून किंवा 6 महिन्यातून असे ओरल्स होतात, तसे ओरल्स व्हायचे. तर टीचर आहे ना समोर ओरल घ्यायची एकेकाची. तर आम्ही सगळे फ्रेंड्स आहोत ना, आम्ही असं कोणी गेलं ना की आम्ही बघत बसायचो का हा उत्तरं देतोय का, की तिकडे जाऊन. आणि माझी बारी आली त्याच्यानंतर मी तिकडे गेले म्हणजे ओरल द्यायला. आणि सगळे माझे फ्रेंड्स ना असे बघत होते की ही ओरल देते का, काय बोलतेय. आणि मी अशी बोलतेय आणि सगळे बघतात आणि मला ना त्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये. ती मिस विचारते ना त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं येत. तर मी सगळे बघतायत आणि तर मी आहे ना मिस खाली बघते ना अशी. तर त्यानंतर मी अशी म्हणजे त्या लोकांना वाटतं की मी उत्तर देतेय. आणि मी फक्त तोंड हलवत होते. सेम हिच्यासारखा किस्सा मी सांगतो ओरल. आता ही कशी ऍटलिस्ट ते जाऊन तरी माझं कसं असायचं माहितीये का, मी आजपर्यंत शाळा कॉलेज झालं माझं, माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली पूर्ण, मला ओरलला कधी घेऊन गेली ना तू, टीचर समोर बसलो ना मी हसायचो. मग टीचर मला प्रश्न विचारायची. शाळेमध्ये पण माझी हीच कंडिशन हा, की काही विचारला ना प्रश्न की तुला काय जमतं, मी असं नंदीबाईला सांगतो चल ऍटलिस्ट आता मी जो विषय शिकवते हां. त्याचा फुल फॉर्म सांग, मी असं. किती ते धडे नाही तर नंतर मॉड्यूल टॉपिक ते काय, मी असं. म्हणजे टीचर ना मला अक्षरशः एवढी इरिटेट होऊन जायची ना की याला कुठून आणले, कुठून आणलंय उचलून? कुठून आणले कुठल्या उचलून? गल्लीतून उचलून आणलंय याला? अजून एक तुम्हाला किस्सा सांगतो. माझी तर शाळेचा एक्सपिरियन्स ना तर खूप खतरनाक, की म्हणजे शाळेत मी आणि म्हणजे माझी बहीण आहे ना सेम हिच्यासारखीच हुशार. तर म्हणजे शाळेमध्ये ना कधी म्हणजे आता जरा वाईट पण वाटते, पण शाळेमध्ये मी एकही फॅन नाही ठेवला, एकही बेंच नाही ठेवला. सगळे वाकून टाकले. सगळे असे वाकून ठेवायचे. नंतर ते बेंच पण धर तोडातोड. आणि आता बघा आपल्यामध्ये कसं की एक पीटीचा नाही आपल्या सॉरी पीटी नाही रिसेस व्हायची, ब्रेक व्हायचा, मधली सुट्टी मराठीमध्ये मधली सुट्टी. मी मधली सुट्टीमध्ये खेळायचो. आणि पहिले जे एक म्हणजे नाही का पहिले आपले जे असतात आता 7 ते कधी 7 ते 12 12:30 पर्यंत आपली शाळा असायची. 9ला आपलं मधली सुट्टी व्हायची. मधली सुट्टी मी व्हायची. गेल्या 8 शाळेचा डब्बा खाऊन घ्यायचो. तो डब्बा पण ना दुसऱ्यांचा चोरून पटकन डब्बा खाऊन घ्यायचा, आपला पण खाऊन घ्यायचा. आणि नंतर ते खिचडी वगैरे भेटायची. ती खिचडी नंतर असं मस्त पेपरवर वगैरे द्यायची, ती तर खायची. आणि खूप मुलांचे डब्बे चोरून मी खाल्ले आणि मधल्या सुट्टीमध्ये खेळायचो खूप सोडले. मीच नाही, माझ्याबरोबर 5-6 मित्र होते ना गावातले, सगळे आम्ही तसेच. म्हणजे बेंच नाही ठेवले, फॅन. आणि त्यामध्ये अजून एक खतरनाक गोष्ट की मी एकदम अभ्यासाने माझा लांब पर्यंत संबंध नव्हता. तिच्यासारखीच माझी बहीण, ही जेव्हा वर्गात गेली ना म्हणजे माझी बहीण, त्याचे फॅन सगळे वाकलेले, फॅन तुटलेले. तर म्हणजे तिला अक्षरशः लाज वाटायची की आता म्हणजे हा टीचर माझा भाऊ आहे. नाही भाऊ नाही तसं नाही. टीचर बोलायचे म्हणजे सगळे मुलं बोलायचे की मॅम सर हे म्हणजे बेंच हे फॅन असे का तुटले. तर ते सांगायचे की धनश्रीला विचारा हे कसे काय तुटले. म्हणजे तिला एवढं एम्बॅरेसिंग व्हायचं ना की कुठे आली हे मी. तसे माझे काही किस्से नाहीयेत माझं की हे एवढे भयानक तर किस्से नाहीयेत माझे. असेच माझे छोटे मोठे किस्से आहेत की आमच्या शाळेमध्ये ना आमचा ग्रुप होता 3 मैत्रिणी, म्हणजे 3 मैत्रिणींचा ग्रुप होता. माझा त्याच्यामध्ये पल्लवी होती आणि त्यामध्ये एक माझी मैत्रीण होती योगिता. अशा आमच्या तिघींचा ग्रुप होता. तर आहे ना त्या तिघी जणी माझ्या बाजूला बसण्यासाठी मारामारी करायच्या, त्या दोघी जणी योगिता आणि पल्लवी. रोज मारामारी असायच्या त्यांच्या, रोज की हिच्या बाजूला मला बसायचं, हिच्या बाजूला मला बसायचं. आणि म्हणजे 2 मुलींचीच बसण्याची जागा होती. नशीब तू हुशार नव्हती. मी हुशारच होते. हुशारच होते. तू काय बोलली मला ओरलला काय बोलता येत नाही का, याची हुशार तू माझ्यापेक्षा पण टप्पू. आम्ही तर तेव्हा तो प्रश्न नव्हता येत ना, म्हणून मी शांत होते अशी. आणि असं नाही, माझ्या शाळेमध्ये माझी कधी कंप्लेंट नाही आली, पण आमच्या चेतनची आली. हा का? आणि एवढी खतरनाक आली आहे ना, आमच्या चेतनने शाळेमध्ये ना एका बाजूवाल्या मुलाच्या नाकातच रबरच घुसवून ठेवला, खोड रबर. अरे मी तर एवढा डेंजर होतो म्हणजे ही गोष्ट इथे सांगितली नाही पाहिजे. एक्झामला जायचो ना मी, कसा माझ्या पुढे मुलं बसले असायची, मी करकटत घ्यायचो.
आणि ना असं त्याला असं टोचायचं, ए पेपर दाखव, ए पेपर दाखव. मग तो दाखवला नाही ना जोरात टोचायचं. मग नाही तर त्याला धमकी द्यायची, तू बाहेर भेटू मारेल. मग तो बिचारा ना मला असा करून पेपर दाखवायचा मी ना. आणि वरतून ना म्हणजे ही पण गोष्ट नाही सांगितली पाहिजे, असं असा हात ठेवायचा असं. आणि मॅडमला वाटतं अरे बापरे खूप सिरियस आहे मुलगा एकदम. असा हात ठेवायचो ना असं पेपर लिहायचं पुढच्याचं वर्ग. कारण ना मला काही यायचं नाही. मला स्कूलचा आणि माझा काहीच संबंध नाही. आणि अजून एक गोष्ट तुला सांगतो, म्हणजे माझं ना म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश एवढा प्रॉब्लेम ना. एकदा काय झालं माहितीये का, मला ना मराठीमध्ये ना एक प्रश्न विचारला ह्या लोकांनी म्हणजे प्रश्न आला एक्झाम मध्ये की जपानला सन्यासी राष्ट्र का म्हणतात. मग मी काय लिहिलं असेल त्याच्यामध्ये सांग. मी बोललो की इथे ना लोक बोर होऊन जातात, मग तिथे जपानला जातात, मग तिथे जाऊन ते संन्यास घेतात, म्हणजे पूर्ण कंटाळलेले असतात आयुष्याला, मग तिथे जाऊन ते मस्त तिथे जाऊन ते जपानला जाऊन संन्यास घेतात. म्हणून जपानला संन्यासी राष्ट्र म्हणून जपानला संन्यासी राष्ट्र म्हणतात. आणि त्याच्यात प्रॉब्लेम काय, माझा भाऊ हा चेतन पण माझ्या 1 वर्ष मागे असायचा. मग चेतनला ना त्यांनी काय केलं, तो माझा जो पेपर आहे तो यांच्या वर्गात वाचून दाखवला की बघा तुम्हाला दाखवतो. म्हणजे यांना लाज वाटायची डायरेक्ट की आमचा भाऊ आहे, कारण हे सगळे आम्ही एका याच्यातलेच. तर त्याच्यात वाचून दाखवलं की बघा तुम्हाला दाखवतो जपानला संन्यासी राष्ट्र का म्हणतात, कोणी लिहिलं, याच्या भावाने. तू पण खूप हुशार हिच्यासारखाच. धनश्री आणि चेतन खूप हुशार एव्हरेज मध्ये, बाबा हालत बेकार. आणि त्याच्यात नंतर ना एकदा नंतर 10वीला मला प्रश्न विचारला हिंदीमध्ये आलेला की चपरासी के बारे में निबंध लिखिए. तर मला काय वाटतं